नमस्कार मित्रांनो, तर आज आपण नाशिक जिल्ह्यातील एका पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देणार आहोत. ते म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर. हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याचा महिमा एवढा आहे की भारतभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर पेशव्यांच्या कारकिर्दीत 18व्या शतकात बांधले गेले. मंदिराचं स्थापत्य काळा पाषाणात कोरलेलं असून यामधील मूर्ती आणि शिल्पकलेत अप्रतिम बारकावे दिसून येतात. मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे शिवलिंगाचं दर्शन. इथं शिवलिंग 3 स्वरूपात आहे: ब्रह्मा, विष्णू आणि महेश. असं मानलं जातं की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. इथे श्राद्ध, पिंडदान आणि नारायण नागबली विधी केल्यास पितरांना शांती मिळते, असं पुराणामध्ये सांगितलं आहे. त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. गोदावरीला दक्षिण गंगा म्हटलं जातं. इथून काही अंतरावर कुशावर्त तीर्थ आहे, जिथे गोदावरीचं पाणी पाहायला मिळतं. आता आपण जात आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे, जो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस आहे. पवित्रता आणि पौराणिक कथांमध्ये पुराणानुसार भगवान शिवाने ब्रह्मगिरी पर्वतावर वास केला होता. याच पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. ब्रह्मगिरी पर्वतावर चढण्यासाठी 500 ते 600 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढताना तुम्हाला प्राचीन गुहा, मंदिरं आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतात. वर पोहोचल्यावर संपूर्ण परिसराचा विहंगम नजारा दिसतो. हिरवीगार डोंगर रांगा, शुद्ध हवा आणि शांतता यामुळे मन प्रसन्न होतं. ब्रह्मगिरीच्या वरती असलेल्या गंगाद्वार गुहेतून गोदावरीचं पाणी वाहतं. पर्वतावरील त्रिशूल गंगा हे ठिकाण पाहण्यासारखं आहे, जिथं 3 नदी प्रवाहातून वाहते.
ब्रह्मगिरीच्या परिसरात स्वामी समर्थ महाराजांचं एक भव्य मंदिर आहे. हे मंदिर स्वामी समर्थ भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. इथं दररोज मोठ्या संख्येने भक्त येतात. मंदिरात स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती स्थापित आहे. भक्तांसाठी प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी ही जागा शांत आणि आदर्श आहे. मंदिराच्या सभोवताली डोंगर, झाडं आणि शांततेचं वातावरण आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर तुमच्या मनाला प्रचंड शांती मिळते.